गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा इकडे माझं चालू आहे वेदांचा टिफिन पॅक करणं. आणि आज बनवलेल्या आहेत चपात्या. फक्त भाजी वगैरे बनवलेली नाही, कारण वेदांतला फक्त आज चपातीचे रोल करून द्यायचे आहे केचप लावून. टोमॅटो केचप त्याला आवडतं असं कॉम्बिनेशन हे. सो मग तेच देणार आहे. बऱ्याच दिवस झालं दिलेलं नव्हतं त्याला सॉस. मी जास्त त्याला देत नाही, किंवा तरीच फक्त जेव्हा काही ऑप्शन नसेल तेव्हाच मग सॉस देत असते, कारण सारखं पण खाणं चांगलं नाही त्यामुळे. आणि मग बघा आता घरी पण रोलच खाणार आहे. त्याला विचारलं होतं मी घरी खाण्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं का, तर नको म्हटला, मला घरी पण रोलच खायचेत आणि टिफिनमध्ये पण तेच पॅक करून दे. सो बघा चपाती घेतलेली आहे एक, आणि त्यावरती सगळीकडे सॉस टाकून घेत आहे. ड्रॉप असं, म्हणजे स्प्रेड करायला सोपं जातं. आणि नंतर एक स्पूनने स्प्रेड करून घेते सगळीकडे. आणि वेदांतला ऑलरेडी दिलेला आहे मी नाश्ता करायला. त्याचा नाश्ता चालू आहे आणि त्याचा नाश्ता तिकडे चालू आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपण टिफिन वगैरे पॅक करून घ्यावं. आणि वेदांत पण आज जरा लवकरच उठला होता दररोजच्या पेक्षा. पप्पा त्याचे 6:45ला जातात, तेव्हाच तो उठून बसला होता आज जरा. तर मग त्याचा नाश्ता वगैरे आवरलेला आहे, आंघोळ बाकी आहे. आणि आज सगळं उलटच चालू आहे त्याचं. तर बघा सॉस सगळीकडे स्प्रेड करून घेतला. नंतर चपातीचा रोल करून घेत आहे. आणि एका चपातीचे 3 रोल करते, म्हणजे खायला पण इझी होतात आणि डब्यामध्ये बसतात पण व्यवस्थित. डबा खूप स्मॉल झालेला आहे वेदांचा, मला चेंज करायचा आहे, पण केव्हा वेळ भेटेल माहीत नाही. आता सामान भरता वेळेस मला डबा आणावं लागेल. त्याला खूपच अडचण येईल आहे. असं काही इडली चटणी वगैरे द्यायचं असल्यावर त्यामध्ये बसत नाही. सो त्यासाठी छोटे छोटे पीसेस करून घेते बघा. आणि नंतर टिफिनमध्ये भरून घेते लगेच, म्हणजे कसं एक काम कमी होईल तेवढंच माझं पटकनी. आणि रेड डे सेलिब्रेशन आहे वेदांच्या स्कूलमध्ये. म्हटलं होतं आज बीटरूटचे पराठे करता येतील, पण बीटरूटचे पराठे काही खात नाही तो. मागे एकदा करून बघितले होते पण त्यांनी खाल्ले नाही, त्याला आवडले नाही. सो मग म्हटलं आज सुद्धा खाणार नाही तो, परत वापस टिफिन आणेल असा जशाच तसा. सो मग नाही केलेले मी. म्हणून बघा थोडेसे ड्रायफ्रूट्स देते, कारण फक्त चपातीच आहे आज, दुसरं काही ऑप्शन नाही. त्यामुळे मग थोडेसे ड्रायफ्रूट्स, थोडेसे काजू, नंतर बदाम आणि मनुके देणार आहे. बदाम काही त्याला आवडत नाहीत. रोज भिजवून बदाम देत असते पण खात नाही तो, खूप कंटाळा करतो तसे बदाम खायला. सो मग असेच देते, कारण स्कूलमध्ये तरी खाल्ले जातात दुसऱ्यांबरोबर, घरी तर काय एकटा खात नाही त्यामुळे. आणि नंतर थोडे मनुके देते. मनुके कधी कधी कसं खराब पण असतात, त्यामध्ये माती लागलेली असते. सो त्यामुळे बघितलं त्याला एकदा. आणि मग नंतर भरलेलं आहे, जास्त दिलेलं नाही. 4-5 बदाम, 4-5 काजू आणि 9-10 मनुके असतील. जास्त जर दिलं तर तो वाटुळं करतो, आणि वाटुळं करायला हे काही आपल्याला परवडत नाही. सो त्यामुळे. आणि बघा डबा भरून झालेला आहे. आणि मग आता बॉटल पण भरून घेते. एकदा पाणी टाकलं थोडंसं त्यामध्ये आणि विसळून घेतलेली आहे. आणि नंतर मग पुन्हा भरते पाणी त्यामध्ये. आणि टिफिन पॅक झाला की झाला मग रेडी. मध्ये रेड डे सेलिब्रेशन, तर याने रेड टी शर्ट घातलेला आहे आणि मेकअप वगैरे झालेला आहे. आता परफ्यूम मारतोय बघा. तर हे स्कूलचं टी शर्ट आहे, स्कूलचं सांगितलं आहे त्यांनी, रेड टी शर्ट स्कूलचंच घालून या असं. मी काहीतरी वेगळं घालणार होते, आपल्याकडे जे रेग्युलरचे ड्रेस असतात रेडमध्ये ते घालणार होते, पण नंतर काल सांगितलं की स्कूलचं टी शर्ट घाला म्हणून, कारण सगळ्यांकडे सेम होईल त्यासाठी. आणि स्नॅक्ससुद्धा त्यांनी रेडच सांगितलेलं आहे बघा. तर मी रेड वेल्वेट कपकेक आणलेले आहेत असे, कारण घरी येऊन तर आपण रेड काय देणार, मग त्यामुळे मग हे ऑप्शन चूज केलेलं आहे मी. सो चला आता त्याला आवरते, त्याचा आवरत आहे तो पण माझं पण आवरायचं बाकी आहे. तर चला त्याला शाळेत वगैरे सोडून येते आणि नंतर बोलते. आणि आज वेदांच्या टिफिनला सिंपलच दिलेला आहे, रोल करून दिलेले आहेत सॉस केचप टाकून चपातीवरती, कारण खूप दिवस झालं चपाती आणि सॉस खाल्लेला नाही त्याने. सो म्हटलं चला रोज तेच तो पण खूप बोर झालेला आहे, आणि म्हणून मग रोल दिलेले आहेत. सो चला सोडून येते त्याला आणि नंतर बोलते. आणि स्कूलला जायला थोडा वेळ बाकी होता, मग त्याचं बराच वेळ झालं माझ्या मागे चालू होतं, मला सायकलवर राऊंड मार, पण मला काम असल्यामुळे त्याला काही मारता आलं नाही राऊंड. सो मग माझं काम पण आवरलेलं आहे. आणि मग आता चला म्हटलं थोडा वेळ आहे तोपर्यंत त्याला पण एन्जॉय करून द्यावा. आणि कसं तो पण बोर होतो एकटा खेळायला कुणी नसल्यामुळे. सो मग त्याला 4-5 राऊंड दिले मारून. आणि तिथे काही जागा नाही असं जास्त राऊंड मारण्यासारखी, पण आता खाली सायकल मला काही घेऊन जाता येत नाही, आणि संध्याकाळी आल्यावर त्याचे पप्पा घेऊन जात असतात बाहेर, पाऊस वगैरे नसेल तर,
कारण आता पावसाचा पण सीझन चालू झालेला आहे, म्हणजेच पावसाळा. सो आता बघा थोडेसे राऊंड मारून देते आणि मग नंतर माझं पण आवरायचं राहिलेलं आहे. डोकं केस वगैरे विंचरायचे राहिलेले आहेत. सो मग ते करून घ्यावं लागेल आणि नंतर मग बाकीचं. आणि सोडून आल्याशिवाय काही कामे बाकीचे सुधरत पण नाहीत, कारण कसा वेळ काम जर करायला गेलं तर वेळ कसा जातो कळत सुद्धा नाही. त्यामुळे मग आणि तर बघा आता मी नानखटाई ट्राय केलेली आहे. बघा पहिल्यांदाच केलेली आहे, पण एवढी सुंदर झालेली आहे टेस्टला आणि स्वीटनेसला, आणि एकदम खुसखुशीत क्रंची झालेली आहे. फर्स्ट टाइम केलेली आहे तरी पण. सो असं काहीतरी केलं आणि जर छान आलं तर मस्त वाटतं, नाही तर बिघडलं का मग मूड ऑफ होतो. सो माझी नानखटाई खूप छान झालेली आहे. बघा हे एक प्लेट केलेली आहे आणि अजून इकडे पण आहे बघा. या प्लेटमध्ये जरा दाटण झाली होती. मला वाटलं जास्त असं पसरणार नाहीये ती, पण नंतर जसं जसं कुक होत जाईल तसं तसं ते काय म्हणतात राईस पण झाली आणि थोडीशी मोठी पण झालेली आहे होती त्यापेक्षा. सो थोडीशी इथे या प्लेटमध्ये दाटण झाली होती, पण ठीक आहे, छान झालेल्या आहेत त्या सुद्धा. आणि ह्या तर खरंच खूप मस्त झाल्यात बघा, कारण ह्यामध्ये थोड्याच ठेवलेल्या होत्या. परफेक्ट झालेली आहे बघा. आता वेदांत जेव्हा येईल तेव्हा त्याला सरप्राईज देईल. आता खूप खुश होईल तो, त्याला असं सरप्राईज घ्यायला खूप छान वाटतं. सो कशी झालीये, आवडलं का सरप्राईज? यमी लागायली का? ठीक आहे, अशाच नवीन नवीन सरप्राईज देते ना तुला, आवडतेत? ठीक आहे, फिनिश कर चलती का, खा ना, नंतर ठेवते उचलून खायला, वेस्ट करू नको. उचल, झाकून ठेव प्लेट मध्ये आणि नंतर खा. हात धुवून घे आणि चेंज करून घे कपडे. जा. वेदूचा पाय मोडला. वेदूचा पाय पडलाय आता वेदांत खाली. ऍक्च्युली खाली गेला होता, ऋत्विका बरोबर खेळायला गेला होता. त्यांच्या कॉटवरून खाली पडला. त्याचा आता पाय दुखायला लागलाय, तर म्हणतोय पाय मोडलाय म्हणून सांग माझा व्हिडिओ मध्ये. सो अशा आगाऊ कामं करत असतो बघा ते. आणि इकडे बघा मशीनवर 2-3 दिवस झालं मी टॉप ठेवलेले होते. 2 माझ्या टॉपच्या शिलाया निघल्या होत्या. सो मला परत मारायच्या होत्या, कारण जेव्हा मला टॉप घालायचा असतो तेव्हा लक्षात येतो की याला शिलाई मारायची आहे. त्यामुळे मग मी इथेच ठेवून दिलेले होते दोन्ही पण टॉप. एक चेअरवर ठेवलेला आहे बघा, तिथे अडचण होत होती म्हणून अलीकडे ठेवलेला आहे. सो दोन्ही पण मारून घेते. आणि तर बघा हे आलेले आहेत मगाशी 6:30 वाजता आले होते, तेव्हा चहा वगैरे झाला आणि माझा स्वयंपाक पण तेव्हा झालेला आहे 6:30 वाजता. पण मला आता परत बनवावं लागत आहे बघा, कारण ह्यांचे फ्रेंड आलेले आहे. सो त्यांच्यासाठी टिफिन द्यायचा आहे, त्यामुळे आता परत बटाट्याची भाजी आणि राईस बनवत आहे मी. चपात्या काही बनवणार नाही, चपात्या ऑलरेडी मगाशी 4-5 केल्या होत्या, त्यामधल्याच देणार आहे. आणि भात जरा एक्स्ट्रा बनवणार आहे आता. सो चला बनवते. असं डबल कुटाणा करावं लागतोय आज मला बघा.